नमस्कार, तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात. RGP रेव्होल्युशनरी गोवन पार्टी आणि ह्या पार्टीन आख्खें गोंयभर धुमाकूळ घातला. हांव इलेक्शनाचें उलयना, हांव पार्टीच्या भितुरल्या धुमाकुळाचें उलयतां. जंय पार्टी मदल्या मदीं स्प्लीट जावपाचे चान्सीस आहा, जंय जो दोगूय एकामेकाक जे भाव भाव म्हणून एकठांय खांद्याक खांदो लावन आख्खे गोंयभर भोंवताना आमी पळयले. जे पार्टेन सगळे एकजुतान उजो म्हणटाना आमी पळयले. जो उजो गोंयभर एका टायमार एक स्पिरीट, एक गजाल घेवन आख्खे गोंयभर भोंवले. जावं ते सत्तरी, जावं ते काणकोण, एक नॉर्थ गोवा टू सावथ गोवा, एंटायर गोंयान एक उजो हेंच्यांनी क्रांती हाडली. रेव्होल्युशनरी गोवन पार्टी म्हणजेच एक क्रांती. ह्या क्रांतीच्या मदीं जालें कितें? ह्या मदीं खंय ही वाट चुकली, खंय दोगांच्या मदीं ही एक दोगांय एकामेकाक पळोवपाक तयार ना, उलोवपाक तयार ना, दोगूय मेल ट्वीट खेळटा. हय, हांव म्हणटा रेव्होल्युशनरी पार्टी हेंच्या मदिल्ली एक जी मदीं दिवार, जी भिंत जी तयार जाली, ती भिंत कितें जाली? सडनली एक दीस, एक आठवड्या पयलीं RG रेव्होल्युशनरी पार्टी जो मनोज परब म्हणटा, तांच्यांनी ट्वीट घालपाक सुरवात केली. 22 ट्वीट बॅक टू बॅक. प्रेजिडेंटशीप जाय आशिल्लें जाल्यार, पार्टी जाय आशिल्लें जाल्यार सांगपाचें असलें आमकां. सरळ ट्वीट येयली मनोज परबाची, जी रेव्होल्युशनरी गोवन्स मनोज परब तांची जी ट्वीट येयली ते बॅक टू बॅक येवंक लागली. मयुरेश साळगांवकराक ते म्हणटा, कॉल युअर बॉस डॅश डॅश. ते हांव सगळे हेजेर ट्विटाचेर वाचून दाखयना. मनोज असो रावपाक ना, तसो उलोवपाक जाय, हें करपाक जाय तें नाका, हें सगळें तुमी सांगपाचें ना. अशें म्हणजे ग्रिडी, सेल्फीश, एग्रेसीव, जलसी मनोज, फेस मी नाव. सो परत अशे ट्विट्स, हे बारीक जे ट्वीट सुरवात जाली. एवरी टियर ऑफ माय मॉम अँड माय रेव्होल्युशनरीज वील बी अकाउंटेड फॉर. म्हणजे एक जो राग जो पळोवपाक मेळ्ळो, जो राग कंटिन्युअसली फेसबुकाचेर आयलो. मनोज एग्रेसीव मरे, आतां दाखयता एग्रेसीव कितें तें. खूब रडलो, खूब पयलें, सो खूब पांयां पडलो. अशे खुबश्यो गजाली मनोजान जे बरयले हे कितपत योग्य? म्हणजे पार्टी खातीर जे एकठांय येवन झगडले. आमी पळयलें की आझाद मैदानाचेर ज्या तरेन तो उजो किंवा लोक एकठांय येयले, जाका ₹1 सुद्दां कोणें दिवं ना, आपले बोल्सांतले पयशे मोडून जे यूथ स्पेशली जे गोंयकार एकठांय येयले, जे गोंया खातीर झगडटाले, जो एक आवाज गोंयभर पळयलो. 70 सारके जंय विश्वजीत राणेची कॉन्स्टिट्युएन्सी, थंय मनोज परबान मतां काडली. किंवा रेव्होल्युशनरी गोवन्सान दर एक, म्हणजे जी पार्टी 10% वोट्स गोंयांत घेवपाक शकता, त्या पार्टीन हें खंय सुरवात जाली. कित्या खातीर हें 2 कुडके जावपाच्या लेवलार आसा. एक मनोज परब फेसबुकाचेर ट्वीट घालिता आनी त्या वटेन विरेश बोरकर सायलेंट मोडार आसा. जाल्यार हे सायलेंट मोड कित्या खातीर? इतले तेजेर एग्रेसिवनेस येतुकूनी विरेश बोरकर आजून कित्याक उलयना? आमी तांच्या कडेन उलोवपाचो प्रयत्न केलो, प्रेस कॉन्फरन्स तर घेवपाचे आसात बेगिनात, पण ह्या उगी रावपाचें कारण कितें? इतले एग्रेसिवनेस तेन्ना तेंच्यांनी दाखयले मनोज परबान आनी तांचे CECन, तेन्ना हे सगळे गजालीचेर केन्ना स्पश्टीकरण येतलें? हें फक्त पार्टी न्हू, तर पार्टीचें एंटायर गोंय हेज्या खातीर राविल्लें आसा. ह्यो प्रायवेट पार्टी न्हू, ही पब्लीक पार्टी. हे सख्या गोंयकारांची पार्टी, जे रेव्होल्युशनरी गोवनाचे मेंबर्स आहा तांची पार्टी. म्हणटकूनी हेजेर क्लियर कट येवप गरजेचें. हालींच 2-3 दिसां पयलीं हे मनोज परब आनी तांचे वांगडी तांच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले आनी तांच्यांनी सगळें सांगलें की खंय कितें जालें. ज्या लोकांनी पार्टीच्या अगेन्स्ट कामां केलीं त्या लोकांक विरेश बोरकर घेवन भोंवता, हें तेंचें एलिगेशन आशिल्लें. तेच्या व्यतिरिक्त शोकेस नोटीस आमी दिले, विरेश बोरकरान खुबशे कामां केलीं. हे सगळे गजाली तुमी आयकले. हे सगळ्या गजालींचेर आमी तरेकवार उलयले पासून ऑलमोस्ट हे जे सगळे गजाली सुरवात जाली, ते सगळ्यो गजाली 39A जो मेन मुद्दो आशिल्लो सांतांद्रे, थंय 39A त्या टायमार जेन्ना लोक आझाद मैदानाचेर पावले, म्हणजे TCPच्या गव्हर्मेंट ऑफिसाच्यान धरून आझाद मैदानाचेर मागीर विरेश बोरकर जेन्ना बसलो आनी ते सांतांद्रेचे सगळे लोकांक घेवन वांगडा बसलो, तेन्ना हे सगळे गजाली आमकां पळोवपाक मेळ्ळे की हांगा मनोज परब खूब कमी प्रमाणान आमी तांकां कॉन्टॅक्ट करपाचोय प्रयत्न केल्लो तेन्ना, पण तेन्ना तेज्या पयलींच्यान हे खंय तरी सुरवात चुकामूक चालू आशिल्ली. पण विरेशान हें आंदोलन येलें, एक आमदार म्हणून ज्या तरेन ताणें काम केलें, एक रेव्होल्युशनरी गोवन्साचो आमदार म्हणून काम केलें, तेन्ना रस्त्यार ते चल्ले, ते आझाद मैदानाचेर बसले, भूक हडताल तेंच्यांनी केली आनी फायनली रिजल्ट सुद्दां आयलो. आतां ह्या सगळ्या रिजल्टाच्यान लास्ट जेन्ना विरेशान
भूक हडताल आपली सोंपयली, जेन्ना लास्ट विरेशान उदक सुद्दां पिलें तेन्ना सुद्दां मनोज परब थंय पावलो ना आनी ताणें आमकां सांगलें की आपूण ट्राफिकान शिरकोन उरिल्लो आनी ताज्या नंतर ताणें आपलो स्टेटमेंट दिलो लेट नायट. सो ह्यो सगळ्यो गजाली खंय तरी बारकायेन एक शिटकावणी दिताली की भितर कांयच बरोबर ना, समथींग इज रॉंग समवेर. हे सगळ्यो गजाली स्लोली दिसताले. एक पार्टी ज्या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मार वयल्यान ओडली जाली, फक्त गोंयांत न्हय तर तांकां भायर जे गोंयकार भाव आसा तांच्यांनी सुद्दां इतलो सपोर्ट केलो आनी ती पार्टी आयज खंय तरी एका लेवलार पाविल्ली आशिल्ली. हे कॉन्फ्लिक्ट खंय सुरवात जाली हे खोलायेन वचपाची गरज आसा. बिकॉज ही एक रिजनल पार्टी, म्हणजे रिजनल पार्टीचे फाल्यां जर तुमी पळयत जाल्यार म्हणजे एक एकंदरीत MGP म्हणा किंवा गोवा फॉरवर्ड म्हणा किंवा RGP आतां रिजनल पार्टी म्हणा, हे सगळ्यो पार्टीज आनिकूय पार्टी येयल्यो आनी त्यो पार्ट्यो 2-3 पार्ट्यो लास्ट डिस्क्वॉलिफाय सुद्दां जाल्यो, इलेक्शन कमिशनान केल्यो. पूण हातून एक आयडियोलॉजी जशी आमी MGP म्हणटा, MGPची आयडियोलॉजीचेर तूं उलोवंच शकना. जी पार्टी सरकार काँग्रेसीचें येयलें काँग्रेसी बरोबर, BJPचें सरकार आयलें BJP बरोबर, इवन TMC तांच्या बरोबर सुद्दां तेंच्यांनी अलायन्स केल्लें. सो ही एक MGP पार्टी. गोवा फॉरवर्ड पार्टी थंयय प्रॉब्लम. द मुमेंट 3 आमदार तेंचे जाले गोवा फॉरवर्ड पार्टीन कितें केलें तें सगळ्यांकूय खबर आसा. वेन वी कम टू RGP आजून आयडियोलॉजीक धरून आसा, पूण तेंच्या पार्टीन तें कॉन्फ्लिक्ट आसा. तें कॉन्फ्लिक्ट केन्ना सोंपतलें हें पळोवपाक आख्खें गोंय राविल्लें आसा. सोशल मिडियाच्यान ओवरऑल गोंय आनी गोंया भायल्यान लोक ह्या गजालीचेर उलयता. आतां एक विरेश बोरकारान पार्टी प्रेजिडेंट न घालता प्रेजिडेंट ऑफ रेव्होल्युशनरी पार्टी म्हणून घातलें. जेन्ना प्रेजिडेंट घातलें तेन्नाय परत मतभेद जाले, अरे प्रेजिडेंट मनोज परब काय विरेश बोरकर. पूण ताजेर क्लॅरिफिकेशन परत आयलें की विरेश बोरकर NGO जी आसा RGP त्या रेव्होल्युशनरी गोवा NGOचो प्रेजिडेंट आनी मनोज परब पार्टीचो प्रेजिडेंट. सो हे असल्यो बारीक बारीक गजाली एक्सप्लेनेशन दिवच्यो पडल्यो, म्हणजे दिवच्यो पडटा आतां. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कित्याक लोक इतल्या बारकायेन त्या पार्टीच्या सोशल मिडिया पेजीचेर पळयता. मनोज परबान ऑलमोस्ट एका फाटल्यान एक 22 पोस्ट केले. जेन्ना ताणें 22 पोस्ट केले आनी खुबशी ताणें भाशा वापरली ती म्हणजे सोशल मिडियात भाशा आमी म्हणपाक शकता. पण विरेशाचो रिप्लाय व्हेरी कूल. एक रिप्लाय तर आशिल्लो फक्त पीस, म्हणजे तो म्हणटा थंड राव, हेजेर कांय तूं डिस्कशन करपाचें मागीर आमी पळोवया, थंड राव, वीच इज अ मॅच्युअर्ड रिप्लाय आय कॅन से. सेकेंड, फर्स्ट केम 39A, नाव कम टू सायड इफेक्ट्स. 39A नंतर तेजे सायड इफेक्ट म्हणजे तो कितें सांगपाक सोदता की आपल्याक पब्लिसिटी मेळ्ळी आनी ताजेर तो मनोज परब फ्रस्ट्रेट जालो काय कितें. पूण ताणें पार्टी सुद्दां ताजे बरोबर तेन्ना बसपाक शकता आशिल्लें. वी डोंट नो, बट दीस इज वॉट विरेश बोरकर्स रिप्लाय. तेज्या उपरांत विरेशान व्हडलें एक बरयलें, म्हणजे एक ल्हानशें म्हणपाक जाता आनी व्हडलें म्हणपाक शकता. सगळे 22 ट्विटा खातीर तो म्हणटा, माय गोवन्स, बिलव्ड गोवन्स, आय नेवर एंटर्ड दीस जर्नी फॉर पावर, आय एंटर्ड इट फॉर गोवा. फ्रॉम माय स्टुडंट डेज ड्युरिंग द अन्ना हजारे मुवमेंट, I learned one truth: when you stand for the people, you must be ready to suffer for the people. Even the suspension could not silence me, because silence to our injustice is the greatest betrayal. Revolutionary Goans was born not for a man, but for every Goan who truly loves this land. अशें करून ताणें फुडें आनी एक पॅरेग्राफ बरयला. म्हाका दिसता तेजे ट्विटार तें अजून आसा, तुमी तें वाचपाक शकता. पूण रेव्होल्युशनरी गोवन्स अन्ना हजारे एक सगळ्याक ताणें कनेक्ट केला. अशें न्हू की पार्टी कनेक्टेड ताणें करूंक, पूण म्हाका दिसता खंय तरी तेकाय तें दिसता आनी म्हाका दिसता मनोजाकूय तें दिसता. खंय तरी एकठांय येवप गरजेचें. जो इगो आसा तो काडून सायडीक दवरा, एकठांय येया, गोंयकाराचे विशय अशे घेवत रावप गरजेचें आसा. ज्या तरेन तुमी त्या मार्केटान वता, गोंयकारा खातीर झगडटा, गोंयकाराचे विशय घेता, हे सगळे विशय घेवप तितलेच गरजेचें आसा. आनी रेव्होल्युशनरी गोंयस गोंयकारा खातीर जाय हें सगळ्याक दिसता. भले तो एक, पूण दुसरी गजाल एक मनोजाच्या ग्रुपान म्हणलें की विजय सरदेसायक जो कंपॅरिजन केलें विरेश बोरकाराक. सो म्हाका दिसना की एट द मुमेंट हे कित्याक करपाची गरज आशिल्ली. विजय सरदेसाय इज टॉल लिडर, ही इज फॉर सो मेनी इयर्स ही इज देर. तो एक डेप्युटी CM सुद्दां गोंयचो जावन गेलो. सो ताका त्या लेवलार विरेशाक जर तुमी एक्सपेक्ट करता जाल्यार पार्टी म्हणून विरेशाक कितपत तांच्यांनी बॅकींग केलां तें सुद्दां तितलेंच सांगप गरजेचें आसा. तें पळोवपाची गरज आसा. बिकॉज पार्टीचो एकमेव आमदार आनी ताज्या अगेन्स्ट पब्लिकली येवन उलोवप, हेज्या पेक्षा म्हाका दिसता तेज्या वांगडा बसप आनी ते एकाचे चड कितलें आमी करपाक शकता हेजेर डिस्कशन करप चड गरजेचें. आनी गोंयकाराचे तेज्या वयर मुद्दे घेवप खंय गरजेचें. म्हाका दिसता एक पावल विरेशान घालपूय गरजेचें आनी एक पावल मनोजान फुडें घालपूय गरजेचें. आनी दोगांयनी टिमींनी एकठांय येवन गोंयकाराचे भले चिंतोन ही गजाल क्लोज करप गरजेचें, जेणे करून इलेक्शन कमिशनान तेजेर डिसिजन घेवच्या आदी CC कमिटीन बसोन
दोगूय जाणांक वांगडा घेवन डिसिजन घेवप खूब गरजेचें. मडगांवां जंय ह्या पार्टीची मिटींग जाली, जंय मनोज परब नाशिल्लो किंवा तांची कमिटी मेन ती नाशिल्ली, थंयच्यान एकदमूच एका आक्रमक भुमिका जाली की जर रेव्होल्युशनरी गोवन्साची मिटींग जाता जाल्यार प्रेजिडेंटूय आसप तितलेंच गरजेचें. पण थंय विरेश बोरकर पाविल्लो. सो विरेश म्हणटा की आपल्याक थंय आपयल्लो म्हणून आपूण गेलो, भले मनोज परबाक थंय आफोंक नासतलें. सो ह्यो सगळ्यो गजाली हेका जाय तेका नाका आनी स्प्लीट ऑफ पार्टीज एवरीवेर हे कित्याक चल्लां? बिकॉज एक अशी पार्टी जी आक्रमक आशिल्ली, गोंयभर ती पार्टी वताली, लोक सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीन तांचे मतदार आशिल्ले, वोटर्स आशिल्ले, अशी पार्टी खंय तरी स्प्लीट जाता जंय गोंयकाराक ल्हान 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 गांवांनी लोक ह्या पार्टी बद्दल उलयता. जर पार्टी ही स्प्लीट जाता जाल्यार कितें जावपाक शकता हेजेरूय आमी मातसो उजेड घालया. आतां ह्या पार्टीन आयडियोलॉजिकल इशू ना, पण नंबर वनाचो इशू आहा. आतां मनोज परब काय विरेश बोरकर स्प्लीट स्ट्रेट दिसता. थोडे लोक विरेश बोरकरा बरोबर स्प्लीट आनी थोडे लोक मनोज परबा बरोबर स्प्लीट. आतां ह्या पार्टीचे जेन्ना 2 कुडके जाता तेन्ना हे 2 कुडके जायत जाल्यार कितें? जावपाक तर जायना, पण जालें जाल्यार कितें? ही पार्टी 2 गजालीचेर जाता. आतां सिंबॉला खातीरूच झगडी, किंवा आमी आयकलें की मडगांव जेन्ना मिटींग जाली तेन्ना तेंच्यांनी कोर्टा मेरेन वचपाची सुद्दां डिस्कशन जालें. हे आयकल्ली गजाल, म्हणजे सिंबॉल कोणा कडेन घेवपाचें हेजेर सुद्दां डिस्कशन जालें. आतां हे डिपेंड्स कितें आहा, हे कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे डिसायड करतले. पण ताजे कडेन वयता तेन्ना टेस्ट ऑफ ऑर्गनायजेशन घेता, मेजॉरिटी काउंट्स. आतां मेजॉरिटी काउंट करता तेन्ना कॉन्स्टिट्युशनल ऑफिस बॅरियर तांची एक कमिटी आसा, CSC कमिटी, तेज्या उपरांत स्टेट कमिटी, तेज्या उपरांत डिस्ट्रिक्ट कमिटी आनी तेज्या उपरांत एक फावंडराची कमिटी. आतां ह्यो सगळ्यो कमिटी मॅटर्स तो एक भाग लक्षांत घेतलो वतलो. मागीर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह स्टँड, तांचो स्टँड खंय आसा? आतां तांच्या स्टँडा मदीं आमदार एकूच विरेश बोरकर, आनी थंय मनोजाच्या अपोजीट जर विरेश बोरकर आहा जाल्यार तो एकूच, प्लस तांचे 2 ZP. सो लेजिस्लेटीव जर सपोर्ट पळयता जाल्यार तो एकूच असल्या कारणान इट इज अ किरकोळ, पण तो कोणाक सपोर्ट करतलो दॅट मॅटर्स. आनी थर्ड इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. आतां इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह विरेश बोरकर आनी 2 ZP. सगळ्यांत चड पार्टीचे मेंबर्स कोणा बरोबर आहा, ऑर्गनायजेशन टोटल मेजॉरिटी खंय आहा ते पळयले वतले. आनी तिसरी गजाल, कॉन्स्टिट्युशनान तेंच्यांनी आपल्या पार्टीच्या कितें बरयलां, ह्यो 3 गजाली कन्सिडर करून इलेक्शन कमिशन मे टेक डिसिजन. पण कोणे तरी एकट्यान इलेक्शन कमिशनाक फुडें वचपा जाय आनी कोणे तरी एकट्यान थंय एप्रोच करपा जाय, तेन्नाच हे पार्टीचे डिसिजन जातलें. आतां अंडर सेक्शन 15 ह्या इलेक्शन कमिशन वील डिसायड की हें कोणा कडेन मेजॉरिटी आहा. आतां अशीच गजाल आमी पळयली जाल्यार उद्धव ठाकरे ग्रूप आनी शिवसेना ही अशी घडिल्ली. जर महाराष्ट्रान वचत उद्धव ठाकरे ग्रूप आनी शिवसेना, फायनली एकनाथ शिंदे, आजुनी केस क्लियर ना, ती आजुनी हेजेर डिस्कशन चालू आसा, आजुनी एक बॉम्बे हायकोर्टाच्या फुड्यान आसा ही केस. पण एकनाथ शिंदे ग्रूप आनी उद्धव ठाकरे ग्रूप, उद्धव ठाकरेन सेम केलें. उद्धव ठाकरेचो इन्सिडंट जर पळयत जाल्यार कॉन्स्टिट्युशनल ही कॅप्ट ऑल द पावर्स वीथ हिमसेल्फ. पावर आपल्या कडेन दवरले, मनीस त्याच्या बरोबर थोडे आशिल्ले. पण एकनाथ शिंदेन कितें केलें, लेजिस्लेचर जर पळयत, ऑर्गनायजेशनल स्ट्रक्चर पळयत, तांचे आमदार खूब म्हणटकूच ते आमदार ताच्या बरोबर आशिल्ले. सो ताजो स्ट्रक्चर पळयत ओवरऑल जाल्यार इलेक्शन कमिशनान कितें पळयलें, इलेक्शन कमिशनान पळयलें की ताजें लेजिस्लेटिव्ह स्ट्रक्चर पळयलें. लेजिस्लेटिव्ह स्ट्रक्चर जर पळयत जाल्यार तांचे जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ताज्या बरोबर एकनाथ शिंदे बरोबर चड आशिल्ले. सो शिवसेना म्हणून जी पार्टी आसा ती एकनाथ शिंदे बरोबर रियल पार्टी म्हणून ताका फुडें आयलें. आनी जी एक्चुअल पार्टी उद्धव ठाकरे कडेन आशिल्ली ती उद्धव ठाकरे स्वता वन मॅन आनी ऑर्गनायजेशन स्ट्रेंथ तेजी कमी आशिल्ली. तो सिमिलर टायप ऑफ सिच्युएशन हांगा आरजीन पडटलें काय कितें? वॅन आरजी 2 गजाली जेन्ना ते मॅच करता तेन्ना एक मनोज परबाची आरजी आनी एक विरेश बोरकराची आरजी, तेन्ना ह्यो आरजी 2 जातलो काय कितें? तितून फॅक्टरूय मेन, फावंडर कमिटी, स्टेट लेवल कमिटी, डिस्ट्रिक्ट कमिटी, ह्यो सगळ्यो कमिटी कोणाच्या सायडीन आहा. पण सगळ्यांत जर वर्चस्व आमी पळयत, सगळ्यांत चड जर कोणाचे भितर इनवॉल्वमेंट जर आसा जाल्यार ते मेन म्हणजे कोर कमिटी. तेंच्यांनी आपली स्वताची कोर कमिटी केल्ली आसा. जी कोर कमिटी आसा CEC कमिटी, त्या कमिटीक सगळ्यांत चड पावर आसा. आतां हें ओवरऑल स्ट्रक्चर खंय खंय चुकता खंय म्हटल्यार दोगांचे इगो खंय क्लॅश जाता. बिकॉज इगो खातीरूच ते 2 कडेन जाल्ले आसा. जर मनोज परब आनी जर विरेश बोरकर आजून सुद्दां जर एक फोनार सुद्दां उलयता जाल्यार म्हाका दिसता हे खंय तरी 2 कुडके एकठांय येवपाचे चान्सीस आसा. आनी ते जर एकठांय येत जाल्यार एक रिजनल पार्टी म्हणून जे मे बी अ लार्जस्ट अपोजिशन म्हणून सुद्दां जे पळयता तेन्ना ते अपोजिशन किंवा ते रुलींग
हे सगळ्यो गजाली जाग्यार पडपाक शकता. बिकॉज गोंयकार जंय 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 बशिल्लो आसा, आख्खे गोंयभर, आख्ख्या देशभर, देशा भायर सुद्दां जो गोंयकार बशिल्लो आसा, तो गोंयकार आरजी कडेन एक दुसऱ्या नजरेन पळयता. काँग्रेस आसा, BJP आसा, गोवा फॉरवर्ड आसा, हे सगळे पार्टीज आसा, पूण तेज्या व्यतिरिक्त आरजी जी पार्टी आहा एक डिफरंट आयडियोलॉजीच्यान सुरवात जाली, जेणे एक लोकल मुद्द्यांचेर खुबसो आवाज उठयलो, जेणे एक लोकलाचेर जेन्ना अन्याय जाता तेन्ना तो आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर उठला. मनोज परब इज असो हस्ती जेणे 2-2 जाग्यांचेर सुद्दां इलेक्शन लढयल्या, पण तो जिखलो ना. सो नाव हाव यू सी राज ठाकरेचे थोडे भितर तेका फ्लेवर येता. तुमी जर पळयत शिवसेना इज ऑल्सो समवट एज RGP. खूब जाण थंय म्हणटा की जशी शिवसेना आसा महाराष्ट्रांत तशी हांगा आरजी आसा म्हणून, पूण आतां एकठांय येयल्ले लोक कितले लोक सेपरेट जाल्ले आसा. खूब जाणांनी ट्वीट केलें मनोज परब इज इक्वल टू RG. जाल्यार तेजेरूय रिप्लाय आयले की आमी कितें केलें तर बाकीच्या मेंबरान. सो अशें जे थंड 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 करून सोशल मिडियाचेर आख्खी पार्टी म्हणजे कितें आनी रेव्होल्युशनरी गोवन्स म्हणजे कितें हें न करता मॅच्युरिटी मातशी घेवपाची गरज आसा म्हाका दिसता ह्या पार्टीक. आनी मिडिया फुड्यान येवन प्रेस कॉन्फरन्सान ह्यो सगळ्यो गजाली उलोवच्या पेक्षा तुमी तुमच्या पार्टी बरोबर बसून एक्रॉस द टेबल उलोवपाची गरज आसा. तुमच्या पार्टींतलो कोण तरी सिनियर मेंबर मदीं पडपाचो गरज आसा, ताणें मदीं पडून ह्या दोगांक खंय तरी जुळोवपाची गरज आसा. बिकॉज आतां येदी व्हडली लायन पडिल्ली आसा की ते एकमेका बरोबर उलयतले काय तोय प्रश्न चिन्ह आहा. पण ही पार्टी तुमची स्वताची न्हू किंवा ही प्रायवेटूय न्हू, हे गोंयकारा खातीर केल्ली पार्टी. सो गोंयकारा खातीर तुमी एकठांय येवचें पडटलें. थंय खंय तरी ही पार्टी परत एकदां गांवांनी उजो म्हणपाक शकता. नाजाल्यार पार्टीचे स्प्लीट जे इतले आसा जेणे करून गोंयकार सुद्दां ताजेर विश्वास दवरपाक शकना. गोंयान इतले तरेचे वादळ आसा, ऑलरेडी पॉलिटिकल वादळ आहा. जंय काँग्रेस जिखून येयली, BJPन गेली, परत काँग्रेस जिखून येयली, परत काँग्रेसीचे आमदार थोडे गेले, त्या वटेन गोवा फॉरवर्ड जिखून येयली, ताणें BJPक सपोर्ट केलो. सो हे हांगा जिखून येवन येवन जे BJPन वता किंवा पार्टी म्हणून जे फॉर्म करता तेजेर रेव्होल्युशनरी गोवन्स वॉज द लास्ट थिंग वेअर पीपल वर थिंकींग अबाउट की बाबा चल ही पार्टी आसा. आनी विरेशान ते प्रूव केलें. विरेशान जेन्ना 39A खातीर इतलो धल्ले ओडून आनी फायनली रिजल्ट काडून दाखयलो, भलेही तेंच्या लोकांचेर केस जाली कितें जालें, पण रिजल्ट सद्या जे तेंच्या थंय कन्वर्जन 39A जायना, पूण तेजेर प्रूव जालें की डू ऑर डाय सिच्युएशनाचेर विरेश थंय बशिल्लो. आतां विरेशाचें स्टँड कितें, कित्याक आफ्टर दॅट 39A तेजे क्लोजनेस काँग्रेसी कडेन पळोवन सुद्दां हे पार्टी हेजेर ऑब्जेक्शन घेताले. आमी पळयलें की तेन्ना जेन्ना जेन्ना हे 39Aच्यो नोटिसीस गेल्यो तेन्ना नोटिसीच्या टायमार सुद्दां विरेश काँग्रेसीचे आमदारा बरोबर दिसलो, काँग्रेसीचे लिडर्स बरोबर दिशिल्लो. सो हें सुद्दां विरेश पार्टीक कॉन्फिडन्सान न घेता खुबश्यो गजाली करता अशें तांचें मत, किंवा विरेश सांतांद्रे पुरते पार्टी दवरता हें ताजें मत. सो विरेशाक सद्या इजिली वॉक म्हणजे काँग्रेसीन, आनी तो काँग्रेसीचो किल्लो जंय विरेश सद्या बसला सांतांद्रे थंय. सो आतां विरेश फुडें कितें करतलो, इज ही वील बी इन द पार्टी, काय स्वता सेपरेट एक पार्टी करपाचो प्रयत्न करता, काय आरजी आपल्या कडेन दवरून कोर्टान वचपाचो प्रयत्न करता, काय दुसऱ्या पार्टीन तो वतलो. कित्याक ताका सगळ्यान पयलीं म्हणजे आमदारकी, आनी एकदां तूं 5 वर्सां आमदार जालो तेज्या फुड्यान तूं आमदारकीचें सीट सोड म्हणजे इजिली यू डोंट टेक इट, यू सी दॅट यू गेट वीन अगेन. सो पार्टी सांबाळटलो काय लोक सांबाळटलो काय आपले भवितव्य एज आमदार सांबाळटलो हें आमकां येणारे वेळूच सांगतले. पूण म्हाका दिसता की हें रस्त्यार न घालता फेसबुकाचेर ट्विटराचेर प्रेस कॉन्फरन्सीस घेवन एकामेकाचेर हें न करता खंय तरी स्वता इनसायड द पार्टी आपूण स्वता बसप गरजेचें. आनी जेन्ना तुमची इतल्यो कमिटीज आहा, फावंडर्स कमिटी, कोर कमिटी, डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, स्टेट लेवल कमिटी, म्हाका दिसता खंय तरी कोर टीम बसपाची गरज आहा. एक कोण तरी मनीस जो फुडें सरतलो आनी आपूण मनोजाक आनी विरेशाक एकामेकाच्या फुड्यान बसयतलो आनी हें सगळें डिस्कशन क्लियर करतलो. हें जर मतींत घेत जाल्यार म्हाका दिसता हेंचे खंय तरी एकठांय येवन हेचेर एक डिसिजन जातलें. फक्त लोकांची एक भावना आसा जे लोक प्रगट करता आनी हे तिडकीन लोक कित्याक उलयता, कारण ₹1 सुद्दां पार्टी फंड म्हणून लोक जेन्ना दिता, जेन्ना तो दिसता की तो आपली पार्टी, आनी लोकांनी पयशे मोडिनासतना ह्या पार्टी बरोबर एकठांय येयला लोक, आनी इनफॅक्ट जे कार्यकर्ते आहा त्या कार्यकर्त्यांनी बोल्सांतले पयशे म्हणून ह्या इलेक्शना खातीर, ह्या पार्टी खातीर, गोंयकारा खातीर झगडलेले आमी पळयले. सो तेंची जी तिडक आसा ती तिडक फेसबुकाचेर ट्विटराचेर दिसता. सो हांव इतलेंच म्हणटा की ही पार्टी फक्त फेसबुकाचेर खंय तरी सुरवात जाल्ली आनी ती फेसबुकाचेरूच काबार जावपाक नाका, जेणे करून तुमी ह्या डिजिटल वर्ल्डांतल्यान भायर सरा आनी खंय तरी आमने सामने बसा. हे फेसबूक डिजिटल न खेळटा, प्रेस कॉन्फरन्सीस न खेळटा, फुड्यांतले फुड्यान बसून सॉल्व करप
खूब गरजेच्या, जेणे करून गोंयची जनता खंय तरी चिंततली की रेव्होल्युशनर गोवन्स गोंयकाराचे चिंतता. तुम्ही पळयतात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र टीव्ही.